सुस्वागतम बालमित्रांनो, सुस्वागतम. गोष्टीचा शनिवार, इयत्ता 7वी 8वी. गोष्टीचं नाव गोष्ट एका खोडाची. सौजन्य प्रथम बुक्स. लेखक राधा रंगराजन, चित्रकार मानसी ठक्कर. अनुवाद केला आहे मृणालिनी वनारसे यांनी. राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा स्तुत्य असा हा उपक्रम गोष्टीचा शनिवार तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करेल अशीच ही गोष्ट पहा या व्हिडिओमधून. मी रवींद्र जंगम गोष्टीचं सादरीकरण करत आहे. गोष्ट शेवटपर्यंत पहा, चित्रांचं निरीक्षण करा, वाक्यांचं वाचन करा आणि तुमच्या मित्रांना गोष्ट सांगा. यापूर्वी जर तुम्ही माझ्या रवींद्र जंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आजची गोष्ट आहे गोष्ट एका खोडाची. काय झाडं गोष्टी सांगतात? तुम्ही कधी ऐकलंय? हो, नीट ऐकलं की झाडं त्यांच्या अनेक गोष्टी आपल्याला सांगतात. वणव्यांच्या, पावसांच्या, उन्हाळ्याच्या, हिवाळ्याच्या, पूर्वीच्या आणि अगदी आताच्याही कथा. त्यांच्या खोडाच्या अंतर्भागात पाहिलं तर तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील. ही गोष्ट सुद्धा त्यापैकीच आहे. मित्रांनो, या पुस्तकाची वाचन पातळी 4 आहे. आत्मविश्वासानं आणि ओघवते वाचन करणाऱ्या मुलांसाठी हे पुस्तक, हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे. पाहूया गोष्ट एका खोडाची. जे लोक झाडापाशी थांबून बघतात त्यांना झाडं गोष्टी सांगतात. खोडाला स्पर्श करा, पानांची सळसळ ऐका, झाडाखाली पडून डाळ्या कशा झुलतात बघा. तिथंच तर अनोख्या गोष्टी लपलेल्या असतात. पानांच्या दुमडीत भुंगा उतरतो त्या मुलायम पाकळीत, पक्षी चावा घेतो त्या फळात, झाडाच्या खोडावर नमस्कार किडा बेमालूम बसलेला असतो तिथं. पानं गळतात, फुलांची फळं होतात, फळं खाल्ली जातात, खोडांची साल गळून पडते. पण तगून काय राहतं तर खोडाचा अंतर्भाग. खोडाच्या अंतरंगात, झाडाच्या हृदयात झाडं सगळं काही साठवून ठेवतात. आठवणी 36 वर्षांपूर्वीच्या हुडहुडी भरवणाऱ्या हिवाळ्याच्या, 62 वर्षापूर्वीच्या कडक उन्हाळ्याच्या, 108 वर्षांपूर्वीच्या वादळी पावसाच्या, 116 वर्षांपूर्वीच्या दुष्काळाच्या, 246 वर्षांपूर्वीच्या वणव्याच्या. झाडं म्हणजे आद्य इतिहासकारच जणू. आपल्या खोडाच्या अंतरंगात झाडं गोष्टी साठवून ठेवतात. त्या गोष्टी म्हणजे गतकाळात काय घडून गेलं त्याची झलक असते. माणूस जेव्हा अजून इतिहास नावाची गोष्ट जाणू लागला होता, सांगू लागला होता, त्याच्याही कितीतरी आधीच्या आठवणी. या गोष्टी ऐकायच्या तर झाडांची भाषा अवगत असायला हवी. वैज्ञानिक कितीतरी वर्ष ही भाषा समजावून घेण्याचा प्रयत्न करतायत. इतर सर्व सजीवांप्रमाणे झाडं देखील पेशींची बनलेली असतात. झाडांच्या पेशी कमी काळ जगतात आणि सतत वाढत असतात. यामुळेच तर नवी पानं सतत येत राहतात, गळतात आणि पुन्हा येतात. अशा प्रकारे झाडं जोवर जिवंत आहेत तोवर ती सतत वाढत राहतात. सर्वाधिक आयुर्मान असलेल्या सजीवांमध्ये झाडांचा समावेश होतो. अमेरिकेतल्या फाईट माउंटन इथं असलेलं ब्रिसलकोन पाईन प्रकारचं एक झाड तब्बल 4850 वर्षांचं आहे. हे झाड अजूनही जिवंत आहे. चिले येथील अँडीज पर्वतातील अलेर्स नावाचं एक झाड 3600 वर्षांहून अधिक जुनं आहे.
अमेरिकेतीलच सेकोया नॅशनल पार्क इथे असलेला एक भला मोठा सेकोया वृक्ष 2700 वर्षांचा आहे. श्रीलंकेतील अनुराधापुरा येथे 2300 वर्षांपूर्वीचं एक उंबराचं पवित्र मानलं जाणारं झाड आहे. माणसाने लावलेल्या झाडांपैकी हे सगळ्यात जुनं झाड म्हणून हे ओळखलं जातं. झाडाचं वय सांगायचं असेल तर झाडाच्या खोडाच्या आत बघायला हवं. जसं की हार्टवूड हा असतो खोडाचा अंतर्भाग. इथल्या पेशी निष्क्रिय असतात पण झाडाला भक्कम आधार पुरवतात. नंतरचा भाग आहे सॅपवूड. रसकाष्ठ म्हणून ओळखला जाणारा हा खोडाचा मांसल भाग, जिथल्या ऊती पोषक अन्नद्रव्य आणि पाणी यांचं वहन करतात. कॅम्बियम उदकजनक स्तर म्हणून ओळखला जाणारा हा खोडाचा सक्रिय वाढत असलेला भाग असतो. आणि साल, खोडाची बाहेरून दिसणारी साल झाडाच्या आतल्या भागाचं रक्षण करते. दरवर्षी कॅम्बियमच्या थरामध्ये नवीन पेशी तयार होतात, जिथं वसंत, ग्रीष्म आणि शिशिर असे वेगवेगळे ऋतू पाहायला मिळतात. तिथं वसंतात पेशी पांढुरक्या दिसतात आणि कडक उन्हाळ्यात म्हणजे ग्रीष्मात त्या गडद दिसतात. हिवाळ्यात पेशी अजिबात वाढत नाहीत. पेशी वर्तुळ किंवा बांगड्यांच्या आकारासारख्या वाढतात. अशा विविध रंगी बांगड्या खोडांच्या आतल्या भागात दिसून येतात. सगळ्यात जुनी बांगडी मध्ये असते तर सगळ्यात नवी बाहेरच्या बाजूला सालीच्या जवळ असते. खोडाच्या आतलं प्रत्येक वर्तुळ किंवा बांगडी म्हणजे एक वर्ष असतं. भारतासारख्या उष्ण हवामानाच्या प्रदेशात काही ठिकाणी पाऊस जवळपास वर्षभर पडतो. तिथं प्रत्येक वर्तुळ वेगळ्या रंगाचं दिसत नाही. त्यामुळं झाडाचं वय ठरवताना अडचणी येतात. योग्य तापमान आणि पुरेसा पाऊस असेल तर झाड निरोगी राहतं आणि भरभर वाढतं. यामुळं मोठं वर्तुळ तयार होतं. जर उन्हाळा खूप तीव्र असेल किंवा दुष्काळ पडलेला असेल तर झाडांची वाढ मंदावते. अशा वेळी आतली वर्तुळं लहान आकाराची असतात. वृक्ष वर्तुळांच्या अभ्यासातून झाडांचं वय ठरवण्याच्या शास्त्राला डेंड्रोक्रोनॉलॉजी असं म्हणतात. जंगलातील सर्व झाडांच्या खोडांमध्ये अशा तऱ्हेनं वर्तुळ तयार झालेली दिसून येतील. त्यामुळे जंगलातील झाडांचा असा एकत्रित अभ्यास केल्यास सर्व जंगल आणि परिसर कोणत्या परिस्थितीतून गेला आहे हे समजून येतं. समजा एखाद्या जंगलात टोळधाडीने सर्व पानं फस्त केली असतील किंवा अन्य कुठल्या किड्यांनी खोड पोखरलं असेल तर ते सगळ्याच झाडांच्या खोडांतील वर्तुळात त्याच्या खुणा दिसून येतात. वृक्षवर्तुळं आपल्याला हवामान बदलाची गोष्ट सांगतात. हवामान बदल म्हणजे एखाद्या प्रदेशातील वातावरणात, पावसात, तापमानात दीर्घ मुदतीत झालेला बदल. वृक्षवर्तुळातल्या बदलांच्या दीर्घकालीन अभ्यासातून परिसंस्थेवर नेमके कोणते परिणाम झाले आहेत हे समजावून घेता येतं. या शास्त्राला डेंड्रोक्लायमेटॉलॉजी असं म्हणतात. जेव्हा अतिथंड आणि कोरड्या हवामानाच्या प्रदेशातील झाडं तीव्र उन्हाळ्याचा सामना करतात किंवा उबदार प्रदेशातील वृक्ष अतिशीत हिवाळ्याला सामोरी जातात, तेव्हा वृक्षवर्तुळात असमानता उत्पन्न होते. ब्रिसलकोन पाईनची वर्तुळं आधीच्या 3500 वर्षांच्या तुलनेत गेल्या 60 वर्षात मोठ्या प्रमाणात विस्तारली आहेत. भारतात सिक्कीम इथली झाडं उन्हाळ्यात नेहमीपेक्षा अधिक वेगानं बाष्प बाहेर टाकत आहेत. यानं त्यांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो आहे. तिबेटच्या पठारावर अल्पाईन हवामानातील झाडं थंड हवा मिळवण्यासाठी अधिक उंच वाढत आहेत. झाडं तशी दणकट असतात. कित्येक तर वणव्यांचाही सामना करू शकतात. तरीही वणव्यांचा ताण झाडावर येतोच. हा ताण
खोडावरच्या खराब झालेल्या सालीत आणि वृक्षवर्तुळांमध्ये दिसून येतो. 19व्या शतकाआधी अवाढव्य सेक्वोया झाडांनी वणव्यांचा सामना वारंवार केला, पण वणवे जंगल नष्ट करू शकले नाहीत. आता वणवे कमी प्रमाणात लागतात, मात्र ते तीव्र स्वरूपाचे असतात आणि सगळं जंगल नष्ट करू शकतात. चांगल्या प्रकारे राखलेल्या हवामानाच्या नोंदी 19व्या शतकात सुरुवातीपासून ठेवल्या जाऊ लागल्या. भूतकाळातील वातावरणातील बदलांच्या नोंदींचा अभ्यास करून वैज्ञानिक भविष्यात काय होऊ शकेल याचा वेध घेतात. म्हणजे एखाद्या परिसरात वणवे किती प्रमाणात लागतील, किंवा तापमान असेल तर दुष्काळ पडतो किंवा भरपूर पाऊस कधी पडतो, यासारख्या गोष्टींचा वेध ते घेत असतात. दुःखाची बाब अशी की माणसानं निसर्गात खूपच हस्तक्षेप केलेला आहे. पर्यावरणीय संकट मोठ्या प्रमाणावर जोर धरत आहेत. भविष्यात काय होईल हे सांगण्यासाठी आता हवामानाच्या जुन्या अभ्यासाचा फारसा उपयोग राहिलेला नाही. पण झाडांच्या अभ्यासात या संकटावर मात करण्याची युक्ती आहे. मागे काय घडून गेलं आणि पुढे काय होणार आहे याची दृष्टी या अभ्यासातून मिळते. आपल्या या ग्रहावरच्या वातावरणाच्या स्मृती झाडांकडे आहेत. उत्क्रांतीच्या प्रवासात आपली म्हणजे माणसांची वाटचाल कशी झाली हे देखील झाडं आपल्याला सांगू शकतात. स्वतःच्या पेशीमध्ये ती जणू युग सामावून घेतात. खोडाच्या प्रत्येक थरात आपल्यासाठी ती पृथ्वीच्या इतिहासाचा एक एक अध्याय उलगडत जातात. तर बालमित्रांनो, ही गोष्ट एका खोडाची तुम्हाला नक्की आवडली असेल. हा व्हिडिओ इतर मुलांपर्यंत जरूर पोचवा. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.